माझी आजी सांगते उपवास सोडण्याकरिता ना कारल्याची भाजी खायची. आता यामागचं तर खरं रिझन मला माहिती नाहीये, पण हो एवढं तर माहितीये कारलं हे खूपच बहुगुणी आहे. त्यामुळे याचं सेवन ना नियमितपणे व्हायलाच हवं. आणि आता तसंही पावसाळ्यामध्ये ना कारलेच कारले भरपूर असे मार्केटमध्ये दिसायला लागतात. पण हे कडू लागत असल्यामुळे भरपूर जण खाणं टाळतात. तर याकरिताच मी आज तुमच्यासोबत अशी एक अनोखी रेसिपी शेअर करणार आहे, ज्यामुळे कारलं अजिबात कडू होत नाही आणि उकडायचीही गरज पडत चला तर नाही. मग लगेचच अजिबात न वाफवता तरीही जराही कडू न होणाऱ्या या चमचमीत कारल्याच्या भाजीच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर आजची ही भाजी ना मी 3 व्यक्तींकरिता बनवतीये. त्याकरिता पावशेर म्हणजे साधारणतः 4 कारले घेतलेत. आता कारल्याचा गुणधर्म हा कडूच असतो. पण त्यातल्या त्यात जर असे कमी कडू असणारे कारले म्हणजेच मध्यम साईजचे कारले घ्यायचे. जे जास्त कोवळेही नसतील आणि जास्तच पिकलेले किंवा त्यामध्ये बिया नसतील असेच घ्यायचे. हे कारले ना जर असे कमी कडू असतात. घेतलेले कारले अगोदरच मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुतलेले असल्यामुळे लगेचच कापायला घेतले. तर मोठं कारलं होतं ना त्यामुळे 3 भाग करून घेतले. आता यातील बी देखील काढून टाकते, कारण याच भागामध्ये बऱ्यापैकी कडूपणा असतो. आणि आपल्याला भरलेलं कारलं करायचंय ना, तर यामध्ये आपण सारण देखील आपलं भरू शकतो. यामुळे कारल्याला चव जास्त छान येईल. पण हो, आता काही जण म्हणतील हा बियांचाच भाग काढून टाकला मग काय उपयोग? तर तुम्ही हा बियांचा भाग देखील वापरू शकता. तो सारणामध्ये घालू शकता. आता या घेतलेल्या कारल्यांचा ना कडूपणा होण्याकरिता एक खास ट्रिक वापरूयात. ते म्हणजे अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद. दोन्ही साहित्य एकत्र मिक्स करून घ्या आणि लगेचच या कारल्यांना छान असं चोळून घ्या. मिठाचा जो खारटपणा असतो ना, तो या कारल्यांमध्ये व्यवस्थित मुरतो. सोबतच कारल्याला पाणी देखील सुटायला लागतं आणि मग कडूपणा थोडासा कमी होतो. त्यामुळे ही स्टेप वापरणं खूपच गरजेची आहे. तुमच्याकडे जर जरा जास्त वेळ असेल तर जास्त वेळ देखील हे कारले असेच मुरत ठेवले तरी देखील चालणार आहे. या पद्धतीने कारल्यांना संपूर्ण मीठ हळद व्यवस्थित चोळून झालं की हे जरा वेळ साईडला ठेवायचे आणि लगेचच वाटणाची तयारी करायची. तर त्यासाठी आपण घेतलेलं साहित्य सर्वात अगोदर भाजून घेऊयात. तर अर्धा वाटी शेंगदाणे एकदम मंद आचेवर सतत हलवत खरपूस खमंग भाजून घेणार आहे. तुम्हाला हवं असेल तर यामध्ये अर्धा चमचा तेलही वापरू शकता, पण नसल तेल घालायचं, कोरडेच भाजून घेतले तरीही चालेल. शेंगदाणे छान असे खरपूस खमंग भाजून झाले, यांची साल अशी व्यवस्थित निघायला लागली की ते लगेचच कढाईमध्येच एका साईडला सरकवायची आणि पाव वाटी सुक्या खोबऱ्याचा किस देखील लगेचच खरपूस खमंग असाच भाजून घ्यायचा आहे. अतिप्रमाणातही भाजू नका, नाहीतर मग या खोबऱ्याला कडवटपणा येईल. बघा, या पद्धतीने खोबऱ्याच्या किसाला हलकेसे डाग पडले, हलक्याशा तांबूस रंगावर हे भाजलं गेलं की लगेचच हे दोनही साहित्य मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचंय. सोबतच यामध्ये 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आलं देखील घालू. लगेच मिक्सरला कोरडंच जाडसर फिरवून घेऊ. अति जास्तही जाडसर ठेवायचं नाही किंवा एकदमच बारीक देखील दळायचं नाही. आता लगेचच फोडणीकडे वळूयात. त्याकरिता कढाईमध्ये 3 चमचे किंवा गरजेनुसार तेल घालायचे. तेल छान असं गरम झालं की लगेचच अर्धा चमचा मोहरी घालायची. ती छान अशी तडतडली की अर्धा चमचा जिरे देखील घालायचे. हे देखील छान असे फुलले की लगेचच एक छोट्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा आणि 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालायची. आता हा आपल्याला हलक्याशा तांबूस रंगावर येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीचा कांदा परतला गेला की मग आपल्या कारल्याच्या भाजीला देखील मस्त असा चरचरीतपणा येतो. लगेचच काही सुके मसाले घालूयात. पाव चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा घरगुती काळं तिखट किंवा कोणताही गरम मसाला, अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा सुहानाचा मटण मसाला घातलाय. हा मी बऱ्याचशा भाज्यांना घालते कारण याची मला टेस्ट स्पेशली आवडते. तुमच्याकडे नसेल तर स्किप केला तरी देखील चालणार आहे. व्यवस्थित मसाले हलकेसे परतवून घेतले की लगेच यामध्ये हे तयार करून घेतलेलं वाटण घालायचं आहे. तर बघा, वाटण मी जास्त जाडही ठेवलेलं नाहीये किंवा अतिच प्रमाणात बारीकही दळलेलं नाहीये. आता हे पुन्हा एकदा हलकसं या सुक्या मसाल्यांच्या मिश्रणामध्ये परतवून घेऊयात, मिक्स करून घेऊयात. तसं बघायला गेलं तर हे वाटण आता आपल्याला जास्त वेळ परतवण्याची अजिबात गरज नाहीये, कारण शेंगदाणे खोबरं दोन्ही आपण ऑलरेडी भाजून घेतलेलं होतं. पण मसाल्यांची टेस्ट ग्रेव्हीमध्ये एकसारखी व्यवस्थित मिक्स व्हावी याकरिता ते एकसारखं छान असं मिक्स करून घेऊयात. जर गाठी झालेल्या असतील तर त्या मोडून घेऊयात. आता लगेचच चवीनुसार मीठही घालूयात. आता तुम्हाला वाटत असेल आपण अगोदर देखील कारल्यांना मीठ लावलेलं आहे तर कमी घालायला पाहिजे का? तर नाही, रेग्युलर सारखंच मीठ घाला, कारण कारल्यांना लावलेलं मीठ हे पाण्याद्वारे पूर्णतः निघून जातं. आपलं हे वाटण परतेपर्यंत बघा, इकडे कारल्यांना देखील छान असं पाणी सुटलेलं आहे.
ते अशा पद्धतीने पिळून घेऊयात. यामुळे कारल्यातील बऱ्यापैकी कडूपणा हा कमी देखील होईल आणि त्याचसोबत यामधील जो खारटपणा आहे ना तो देखील पूर्णतः निघून जाईल. या कारल्यांमध्ये ना आपलं मीठ जे भरलेलं होतं ते खूप छान असं मुरलेलं असल्यामुळे स्पेशली कारल्यांना देखील खूप छान अशी टेस्ट येते आणि सोबतच कडूपणा देखील कमी होतो. तर बघा एवढं हे एक्स्ट्राचं पाणी निघालंय ते काय आपण वापरणार नाहीये. आता कारल्याच्या फोडी घ्यायच्या आणि एक एक करून बघा या पद्धतीने यांच्यामध्ये मसाला भरून घ्यायचा. अगदी छान असा प्रेस करून करून भरा. यामुळे कारल्याची फोड खाताना ना ती जास्त चवदार लागेल, मसालेयुक्त लागेल आणि त्यामुळे कारल्याचा कडूपणा आपल्याला जाणवणार नाही. कारण कोणी कितीही म्हटलं की कारलं अजिबात कडू होत नाही, तर असं नसतं. कारल्याचा गुणधर्म कडू असल्यामुळे ते तुम्ही तेलात तुपात तळा नाहीतर मग साखरेत घोळवा, कडू ते कडूच राहणार. पण मसाले वापरल्यामुळे ना त्याचा कडूपणा थोडा कमी होतो. तर बघा कारल्यांमध्ये मसाला भरल्यानंतर काही मसाला माझा शिल्लक राहिला होता, तो मी एका ताटामध्ये काढून घेतलाय आणि फक्त आता हे कारलेच ना 1-1.5 चमचामध्ये छान असे परतवून घेणार आहे. आता बघायला गेलं तर बऱ्यापैकी याच पद्धतीने तुम्ही देखील कारलं बनवत असाल, पण कारलं चवीला कडू लागू नये म्हणून खरी ट्रिक तर पुढे आहे. आता कारले आपले छान व्यवस्थित परतून घेतल्यानंतर लगेचच शिल्लक राहिलेलं हे वाटण देखील घालायचंय. जर असं मिक्स करायचंय आणि लगेचच कोमट पाणी घालायचंय. तर पाणी कितपत घालायचं? तुम्हाला जर हे कारलं रश्शेदार हवं असेल तर जरा जास्त किंवा थोडं थपथपीत हवं असेल तर 1/2 ग्लास आणि जर तुम्हाला टिफिनकरिता सुक्कं कारलं हवं असेल तर अर्धा ते पाऊण ग्लास पाणी घालावं. कारण आपल्याला या कारल्याच्या फोडी छान मऊसूत शिजवून घ्यायच्या आहे ना त्यामुळे. आता यामध्ये घालूयात लिंबा एवढा गुळाचा खडा आणि त्यासोबत अर्ध्या लिंबाचा रस. रस पिळल्यानंतर ही फोड अशीच भाजीमध्ये टाकून द्या आणि भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून द्या. तर गुळामुळे आणि लिंबाच्या रसामुळे कारल्याची भाजी अजिबात कडू लागत नाही. एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि हो, फक्त लिंबू पिळताना त्यातील बी अगोदरच काढून टाका. आता हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर लगेच यावर झाकण ठेवूयात आणि कारलं जोपर्यंत मऊसूत शिजत नाही तोपर्यंत हे शिजवून घेऊयात. तुम्हाला वाटत असेल झाकण ठेवल्यानंतर कारलं कडू होईल तर झाकण न ठेवताही हे कारलं तुम्ही शिजवून घेऊ शकता. काही वेळानंतर बघा आपल्या कारल्याचा रंग बदललाय. यावरूनच लक्षात येतं हे व्यवस्थित शिजलेलं आहे. आता सर्वात शेवटी यावरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि एखादी कारल्याची फोड दाबून बघायची. ती व्यवस्थित मऊसूत दबली गेली की समजायचे आपली कारल्याची भाजी चमचमीत अशी तयार झाली आहे. आणि तुम्हाला खरं सांगू का, ही कारल्याची भाजी ना माझ्या मुलाने देखील खूप आवडीने खाल्ली. त्यामुळे तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा. आलेले अनुभव माझ्यासोबतही शेअर करा आणि या पद्धतीने तुम्ही कारल्याची भाजी कधी केली आहे का हे देखील नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझी ही रेसिपी पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे माझ्या प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन तुमच्या फोनवर ॲटोमॅटिक येईल, जे पूर्णतः फ्री आहे. तर तुम्ही देखील ही भाजी नक्की ट्राय करून बघा. पुन्हा भेटूयात. बाय बाय.